आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर मोटेगावकरांच्या 12वीत असलेला आणि नुकतीच नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाची CBIने लातूर आणि पुण्यात कसून चौकशी केल्यानंतर CBIने आता शिवराज मोटेगावकर यांच्या पत्नीला देखील नोटीस बजावत पुण्यातील CBI कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं। तर या संदर्भात मोटेगावकरांच्या घरापासून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये CBIच्या कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्यानंतर शिवराज मोटेगावकराच्या अल्पवयीन 12वीत शिकणाऱ्या आणि नीटची परीक्षा दिलेल्या लहान मुलाची देखील या ठिकाणी CBIने चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर शिवराज मोटेगावकर याच्या पत्नीला देखील CBIने नोटीस बजावलेली आहे। ज्या ठिकाणी मी थांबलेलो आहे त्या ठिकाणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याचं 3ऱ्या मजल्यावरती घर आहे आणि त्या घरी येऊन CBIने काल जी आहे ती शिवराज मोटेगावकर याच्या पत्नीला देखील नोटीस बजावलेली आहे आणि त्याच्या पत्नीला देखील पुण्याच्या CBI कार्यालयामध्ये हजर राहण्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि यासोबतच जर पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये काल CBIने काल 2 मोठ्या डॉक्टरांची, एक बालरोग तज्ज्ञ आणि एक स्त्रीरोग तज्ज्ञ अशा 2 डॉक्टरांची देखील कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। एकूणच CBIचा फास जो आहे ते शिवराज मोटेगावकर यांच्यावरती दिवसेंदिवस आवळला जात असून आता CBIच्या रडारावर मोटेगावकरांचं संपूर्ण कुटुंब आलेलं आहे। CBIनं मोटेगावकर याच्या लहान मुलाची चौकशी केल्याच्या नंतर आता त्याच्या पत्नीला देखील या ठिकाणी नोटीस देऊन CBIच्या पुण्यातल्या कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात या ठिकाणी CBIने सांगितलेलं आहे। त्यानुसार लातूर शहरामधले 2 विद्यार्थ्यांना देखील पालकासह गुरुवारी या ठिकाणी पुण्याच्या CBI कार्यालयामध्ये हजर राहण्याचं देखील नोटीस CBIने या ठिकाणी दिलेली आहे। त्यासोबतच जर एकूण परिस्थिती पाहायला गेली तर CBI जे आहे ते गेल्या 6 ते 8 दिवसापासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे आणि CBIच्या या धाडीमध्ये आणखीन कोण सापडते आणि कोणते मासे CBIच्या गळाला लागतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।